प्रभाग क्रमांक 15 मधील केडगाव लिंक रोड परिसरात JLP टॉवर शेजारील साईदीप कॉलनी व नवोदय कॉलनी भागात ड्रेनेज लाईन व सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडलाय। शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून तसेच माजी उपमहापौर नगरसेविका गीतांजलीताई काळे, स्थायी समिती सदस्या पौर्णिमाताई गवाळे, नगरसेवक दत्ताभाऊ गाडळकर, नगरसेवक सुजय मोहिते यांच्या प्रयत्नातून या कामाचे प्रारंभ करण्यात आले। या शुभारंभ प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, सुनील काळे, अरुण नाणेकर, विलास भिंगारदिवे, बाबासाहेब ठाणगे, नंदू लांडगे, भाऊसाहेब चौधरी, मनोज लाटे, दिलीप दहिफळे सर, संभाजी पवार, महेश सोनी, संतोष जाधव, महादेव शिंदे, योगिताताई बोरुडे, शिवाजीराव नाईकवाडे, इंदुमती दैफळे, उमादेवी राऊत, ज्योती खरमाळे, विमल वावळ, श्रीपाद गराडे, विजय सोलंकी, सचिन गायकवाड, जालिंदर पालवे, आप्पासाहेब गागरे, अनिल वाडेकर, मनीष कुमार, संजय बेलपवार, विशाल कर, आदित्य पालवे, पांडुरंग घोडके, योगेश घुगळे, गोपी जरबंडी, संकेत गवाळे, महेश सुपेकर, अनिल यलमाने, शुभम लांडगे, सचिन सप्रे, कृष्णा लांडे, विशाल कडू, बाळू डागवाले, सूरज काळे, आनंद बोरुडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कामामुळे परिसरातील पावसाळ्यातील पाणी साचण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून नागरिकांना सुकर व सुरक्षित रस्ता उपलब्ध होणार आहे। स्थानिकांनीही या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त करत पुढील कामेही वेगाने पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। आताच आपल्याकडं हा कार्यक्रम या रस्त्याच्या कामाचा नारळ वडवण्याचा कार्यक्रम आज आपल्याकडे झालेला आहे। आपल्याकडे आपण सातत्यानं वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही येत असतो। कोणाचा कौटुंबिक कार्यक्रम असेल, एखादी काही दुःखद घटना कोणाच्या कुटुंबामध्ये घडली तर त्यावेळेला आम्ही शहरामध्ये वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं सातत्यानं म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही सातत्याने वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रभागात फिरत असतो। मग प्रत्येक भागामध्ये जरी एखादा दुःखद प्रसंग असेल तरी लोक तिथं खाजगीमध्ये बाजूला घेऊन तो आणण्यास सांगत असतात। मग वेळोवेळी पाठपुरावा करणं, वेळोवेळी सातत्याने आठवण करून देणं हे सातत्याने नागरिक करत असतात। मग आम्ही ज्यावेळेला कुठल्याही भागामध्ये येतो, पाहणी करतो, नागरिकांसमवेत पाहणी करतो, हा सगळा प्रवास हा मागच्या बऱ्याच वर्षापासून सुरू आहे आणि तो प्रवास सुरू असल्यामुळं आज कुठंतरी त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे रिझल्ट देखील पाहायला मिळतो। नाहीतर आपला परिसर जे JLP टॉवर यांनी जे सुरू केलं तर ते सुरू कशामुळे केलं, त्यांना ज्यावेळेला लक्षात आलं की आता लिंक रोडचं काम सुरू झालं आहे आणि आपली जागा आहे, जागेचा जर आपल्याला दुप्पट नाही तो 20 पट जर भाव करायचा असेल तर आपल्याला बिल्डिंग उभा करावं त्यांनी कधी पुढाकार केला। आम्ही रस्ता जर चालू नसता केला तर तुम्हाला सांगतो यांनी इमारत कधी बांधण्याचं धाडस केलं नसतं। तर त्यांना लक्षात आलं की आता पुणे हायवेपासून काम सुरू झाले तर याचा अर्थ कल्याण रोडपर्यंत काम जाणार आहे। ठीक आहे, आता ते काम जायला थोडा वेळ लागतो, 2-2 वर्ष लागतात, 3-3 वर्ष लागतात, कारण की त्यावेळेला ते काही एकाच वेळेस मंजूर झालेलं नव्हतं। सुरुवातीला ते थोडा 100 मीटरचा पॅच तयार झाला, मंजूर झाला, म्हणजे पुणे हायवेपासून फक्त 100 मीटर। लोकांना वाटतं इकडं पुढं कधी येणार आहे, आता तिथंही आता मला नको नवोदय कोण निवेदन दिलं आमच्यापर्यंत, अरे म्हटलं थांबा जरा, एकदा होत असतात सगळं होणार आहे, तुम्ही काळजी करू नका। एकदा निवडणुका या 5 वर्षाकरता असतात आणि 5 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो आमचे सगळे जे काय आश्वासन असतं ते 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। ठीक आहे, आता पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा काही झाले नसतील पण दुसऱ्या टप्प्यामध्ये झाले। कुणी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की नगरमध्ये मुंबईसारखे रस्ते होऊ शकतात, नवी मुंबईच्या धर्तीवरती आपण काम करू शकतो। आज कुठेतरी आपण सगळेजण प्रयत्न करतोय की आपल्याला हे सगळं करायचं आहे, पण नागरिकांचा प्रतिसाद आम्हाला अजूनही नाहीच्या बरोबर आहे। म्हणजे नागरिकांना आम्ही वारंवार सांगतो की तुम्ही आपला परिसर स्वच्छ ठेवा, कचरा टाकू नका, पण आजही नागरिकांमध्ये तो बदल व्हायला तयार नाही। ती खंत देखील वाटते, वाईट वाटतं की सुशिक्षितपणाचं लक्षण अजिबात हे मला वाटत नाही हे सुशिक्षितपणाचं लक्षण आहे की जो माणूस बाहेर टाकतो, रस्त्यावर कचरा टाकतो, म्हणजे त्याचं सुशिक्षितपणाचं लक्षण अजिबात नाही। सुशिक्षित सोडा एखादा जरी शिकलेला नसेल आणि सगळेच कुठं डिग्री होल्डर असतात, सगळे डॉक्टर असतात असं नाही, पण संस्कारित लक्षण ज्याला आपण म्हणू शकतो की हे संस्कारित लक्षण नाही। कुठंतरी आपण एवढ्या मोठ्या महानगरामध्ये राहतो आणि तिथं आपण कुठंतरी रस्त्यावर कचरा टाकायचा, घरात पुरुष मंडळी बाहेर चालले ते आता ती प्लॅस्टिकची पिशवी द्यायची कचऱ्याची आणि त्याला सांगायचं गाडी जातात तिकडे फेकून दे, हे अत्यंत तुम्हाला सांगतो वेदना देणारं लक्षण आहे।
तुम्ही जरी ते विनोदाने घेत असले तर आमच्या मनामध्ये प्रचंड वेदना येतात हे सगळं पाहून रस्त्याला. ते अत्यंत वाईट लक्षण आहे तुम्हाला सांगा. म्हणजे आम्ही कॉन्क्रीटकरण करायचं, आम्ही शहराचं लोक द्यायचं आणि तुम्ही काय करायचं, पिशव्या भरायच्या आणि त्या रस्त्याने जाताना फेकून द्यायच्या. अहो दर रविवारी तुम्ही सांगतो तुम्हाला सुट्टी आहे, अर्धा तास का. महानगरपालिकेचं काम आहे, राज्य सरकारचं काम आहे, केंद्राचं काम आहे. आपण भारत भूमीतले आपण नागरिक आहोत. आपलं काय कर्तव्य आहे की नाही. आपण 2 झाडं लावणार आहेत का नाही, आपण ते वाढवणार आहेत का नाही, आपण आपल्या भागात श्रमदान करणार आहेत का नाही, हे आपण केलं पाहिजे. आज जे छोट्या मोठ्या गावामध्ये आज आपल्या आजूबाजूला असणारे गावं काही लोक आदर्श गाव म्हणून मानले जातात. ते कसे आहेत, ते लोक स्वतः सुसंस्कारित वागतात. ते स्वतः लोक कुठेतरी स्वतः निश्चय करतात की आपल्याला करायचंय, आपल्याला त्या दिशेनं वागायचंय आणि एखादी सूचना दिल्यानंतर ते कधी त्याच्यामध्ये बदल करत नाही. आपल्याकडं 2 दिवस ते कचरा साफसफाई झाली, तिसऱ्या दिवशी आलेच काही अवलादी आणल्यात टाकणारच आहे. म्हणजे असं वागणं बरोबर नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. आपण जे काय कोणाचे नावं तुम्हाला सांगतो, तुम्ही आता घेतले दैपळे साहेब, या जेवढ्या तुम्ही आता नावं घेतले, या सगळ्या कॉलनीवाल्यांना तुम्हाला सांगतो की तुम्ही याचं पहिली म्हणजे इथं कचरामुक्त तुम्ही हे करा, पहिली जागृती करा. तुम्ही जेवढ्या आता 10-20 कॉलनी नावं घेतले त्याच्यामध्ये जागृती करा. मी तर आता जाहीर करणार आहे की जोपर्यंत त्या कचरामुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही तिथं रस्ते करणार नाही. आम्ही सुद्धा जाहीर करणार. काय होतं मला सांगा, आणि उद्या असं समजा कधी कचरा गाडी खराब झाली, तुमच्यापर्यंत आली नाही. आता मध्ये 2 वर्ष नगरसेवक नव्हते, आता नगरसेवक आले, कचरा गाड्या उपलब्ध आहेत. तुम्ही त्यांना संपर्क करा की 1 दिवस झाला कचरा गाडी, 1 दिवस जरी ते आले तर तुम्ही आता बऱ्याच नगरसेवकांचे ग्रुप आहे. आता माझ्याकडे काय ते सोशल मीडियाचं माध्यम नाही कुठलं, पण बरेच लोक आम्हाला सांगतात आमचे व्हॉट्सअप ग्रुप मेसेज टाका आज गाडी नाही, आणि जरी आली नाही याचा अर्थ आपला अधिकार नाही कचरा रस्त्यावर टाकायचा. आज कुठंतरी आपण 10-20 रुपये जर गोळा केले, कॉलनी मिळून 2-3 डस्टबिन येतील, काय 200-300 रुपये कचरा डस्टबिन होतो, त्या डस्टबिनमध्ये गोळा करा. आणि ज्यावेळेस कचरा गाडी येईल तर त्याला सांगून ठेवा की तू इथून तो कचरा घेऊन जा. एवढा कचराची गाडी येते, वाजती, गाणं वाजतं. काही लोक सांगतात आमची झोप मोडती, ती गाणं बंद करा. अरे पण हे सगळं सगळ्याच्याच वेळेप्रमाणे होऊ शकत नाही. आपल्याला थोडंफार समोरच्याच्या ॲडजस्टमेंट प्रमाणे पाहावं लागणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी देखील, आम्हाला समाधान कधी येईल की ज्यावेळेला नागरिकसुद्धा एक सुसंस्कारितपणाचं लक्षण ज्यावेळेला आपल्या वागणीतून, आपल्या कर्तव्यातून दिसेल, त्यावेळेला आम्हालाही कुठेतरी प्रेरणा मिळेल, आम्हालाही उत्साह मिळेल की आज जसं आम्ही अनेक वेळेला सांगतो की देशात काही शहरं 1 नंबर येतात स्वच्छता अभियानमध्ये, पण आपलं शहर तुम्हाला सांगतो अजूनही मागं पडत चाललं. आणि तुमच्यामधली जागरूकता आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी ज्या कॉलन्याच्या नावं तुम्ही आता दैपळे साहेब तुम्ही घेतलेत, या कॉलन्याच्या बैठका तुम्ही घ्या. आज म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्ही सगळ्यांनी मिळून बैठक घ्या आणि तिचा दंड चालू करा. आता बरेच कॅमेरे आहेत लोकांकडे, जे कॅमेरा टाकल त्याचा तपास करा कोण करतं, त्याच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी करा, त्याच्या घराच्या बाहेर जाऊन टाळ्या वाजवायचं आंदोलन करा, काहीतरी करा. याच्याने लोक जागृत नाही. दुसरी काय आम्ही काय आता रोज काय इथं रोज काय भाषणं करू शकत नाही, रोज काय सांगू शकत नाही. आणि त्याच्यामुळे तुमच्या सर्वांकडून हे होणं अपेक्षित आहे. तुमच्या अपेक्षा भरपूर आहेत, आम्ही त्या पूर्ण करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आज म्हणजे पूर्वी आता आपण पाहिलं की आपल्याला इथून केळगावमधून बाहेर जायचं म्हटलं तर तिथं हायवेज आपल्याला जावं लागायचं. पण आज इकडून तुम्ही, आता मी इकडनं आलो आहे, मी आता मध्यवर्ती शहरात तेलीगुंड परिसरात होतो, दाळमंडीत होतो, तिथून मंगळगिरी परिसरात गेलो, तिकडनं तारकपूरला कार्यक्रम केला आणि इकडनं येताना दिल्लीगेट मार्गे मोदी साहेब इकडनं आलो. आता हे रस्ते आम्ही केलेत म्हणून आम्ही सुद्धा येऊ शकतो तुमच्यापर्यंत. आम्ही कमी वेळात जास्त फिरू शकतो, पण तुम्हाला एवढा सगळ्या सुविधा निर्माण होत असताना तुमच्या सुद्धा सर्वांचं कर्तव्य, आपण भारत देशाचे नागरिक आहोत, ही भारत भूमी चांगल्या विचाराची भूमी आहे, हे आपल्याला वेळोवेळी आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवून द्यावं लागेल. प्रत्येक वेळेला आपण दुसऱ्याकडून अपेक्षा करणं म्हणजे कुणीतरी येईल आणि हे उचलून घेऊन जाईल असं अत्यंत चुकीचं आहे. आज परदेशात गेल्यानंतर तुम्ही पहा, आपणच लोक, आपलेच बरेच लोक आता किती परदेशात गेले असतील हातवर करा. मी गेलेलो आहे, किती लोक गेलेत परदेशातले इथं. आपण गेलं, कोण गेलं किती, एवढे नाही मला वाटतं बरेच लोक गेले, आज कमीवर लोक. आता इथं गेलं का तिथं कचरा टाकत नाही, तिथं तुम्हाला सांगतो कुणीच टाकत नाही. तिथं अत्यंत चांगल्या प्रकारे लोक वागतात, व्यवस्थित सगळेजण करतात. नाही तर उद्या नगरसेवकाला आपण सांगणार हे करा ते करा, पण नगरसेवकाला जर आपण प्रतिसाद दिला नाही अशा गोष्टींना तर त्यालाही कुठेतरी आपल्याला हे बोलता येत नाही, सांगता येत नाही. पण आपल्या सर्व अहिल्यानगरवासियांच्याकडून अपेक्षा आहेत की आपण या सगळ्या आमच्या देखील हाकेला ओ देण्याचं काम तुम्ही करावं. आपण कुठे कचरा टाकू नये. आम्ही चांगल्या प्रकारे रस्ते करतोय, तिथं आपण आठवड्यातून 1 दिवस आपण कुठेतरी सर्वांनी मिळून एक अर्धा तास, म्हणजे आपण अर्धा तास सुद्धा आपण जर सगळ्यांनी कॉलन्या वेळ दिला तर ही सगळी साफसफाई होऊ शकते, स्वच्छता होऊ शकते. आणि त्याच्यामध्ये अहिल्यानगर शहर हे म्हणजे देशातलं एक मोठं शहर, विकसित शहर, स्वच्छ शहर,
सुंदर शहर अशी प्रतिमा निर्माण करण्याकरता आपल्याला प्रयत्न करायचे. त्यामुळे आपण सर्व त्याच्यामध्ये काम करावं, सहभागी व्हावं. आपला जो काय पाण्याचा प्रश्न सांगितला, इतर कॉलनीचे रस्ते सांगितले, ते आम्ही निश्चितपणे निवडणुकीच्या ज्या आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच जे काय आपल्याला तुम्हाला आश्वासन दिली, तर या सगळ्यामध्ये आम्ही सगळेजण मिळून, सगळे नगरसेवक असतील, आम्ही सर्वजण असो, आम्ही सगळेजण ते मिळून तुमच्या संपूर्ण प्रश्नांना कुठेतरी पुढाकार घेऊन हे सोडवण्यामध्ये आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला रिझल्ट जसा रस्त्यांचा आला आहे तसा रिझल्ट हा पाण्याच्या मध्ये तुम्हाला देऊ, तुम्हाला या निमित्तानं देतो. आज सकाळी दैनिक तुम्ही वाचते का नाही मला माहिती नाही, पण दैनिकामध्ये पाऊस चांगला झाल्यामुळे टँकरची संख्या कमी झाली असं आलं. तर तुम्हाला सांगतो, नगरमध्ये तुम्हाला सांगतो की एवढे टँकर लागायचे पूर्वी, पण आज या शहरामध्ये कोणी विचार केला नव्हता की आपल्याला करायचं आहे. काही टँकर तुम्हाला सांगतो वर्षानुवर्ष तेच टँकर, तेच लोक, हे सगळं चालू होतं. पण आज कुठेतरी उदाहरणार्थ जर 100 टँकर लागत असतील तर आज किमान तुम्हाला सांगतो ते 15-20 वर आले. तर हे कामाचं नियोजन झाल्यामुळं हे सगळं आज झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या विषयावरती आमचं काम सुरू आहे. त्यामुळं आपल्याला देखील आज जरी शहर वाढलं तरी याच्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याकरता आमचं नियोजन सुरू आहे. तुम्हाला ते देखील रिझल्ट आम्ही देऊ एवढी खात्री विश्वास देतो. आणि आम्ही ज्या काय आज तुम्हाला विनंती केली तर त्यामध्ये तुम्ही सहभागी होताल अशी तुमच्याकडून सुद्धा मी अपेक्षा व्यक्त करतो. करू ना? धन्यवाद. आपल्या या प्रभागाला नक्की होणार आहे पुढच्या काळात. आता आमदार साहेबांनी आपल्या लिंक रोडला सगळ्या रस्त्यावरचं जे लाईटचा पोल लावणं आहे याच्या कामाची पण त्यांनी आत्ताच सांगितलं की आपण ते खाजगीकरणाचं ते काम करतोय. आणि पुढच्या कामात पाण्याचे प्रश्न असतील, ड्रेनेज लाईनचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, हे सगळे मोठ्या प्रमाणात या 4 नगरसेवकाच्या माध्यमातून आपण सोडू. आपल्या हा सगळा परिसर जो आहे तो एक आदर्श प्रभाग करायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीच्या युतीच्या माध्यमातून हे नगरसेवक नक्की पुढच्या काळात करतील. आमदार साहेबांनी मागाशाही भाषणात त्यांच्या सांगितलं की आपण रस्त्यावर कचरा टाकला नाही पाहिजे. आपण आपला घरातला कचरा आपल्या डस्टबिनमध्ये टाकून ज्यावेळेस कचरा गाडी येईल, घंटा गाडी येईल त्यातच टाकला पाहिजे. आणि आपल्या परिसराची स्वच्छता आपणच राखली पाहिजे. परत एकदा या परिसरातल्या नागरिकांना मी आवाहन करतो की आपणही अशा पद्धतीने शिस्त पाळून आपला परिसर स्वच्छ सुंदर कसा राहील याचा प्रयत्न करू. आपल्या भागातल्या ज्या काही समस्या असतील, ही सगळी मंडळी असतील, पवारसाहेब असतील, मनोज कराळे असतील, ही सगळी मंडळी, क्षीरसागर साहेब असतील, या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून ज्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर आम्ही या महानगरपालिकेच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून नक्की पूर्णत्वास नेऊ. परत एकदा या रस्त्याच्या कामाबद्दल आपण आमदार साहेबांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. आज प्रभाग क्रमांक 15 मधील JLP टावर मागे साईदीप सोसायटी तसेच राबाजीनगरमध्ये अंतर्गत डांबरीकरणाचा शुभारंभ नगर शहराचे लोकप्रिय आमदार माननीय संग्राम भैया यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे. आज हा भाग 7 वर्षापासून विकासापासून वंचित होता. ज्यावेळेस आम्ही प्रभागामध्ये फिरत होतो, लोकांनी त्यांच्या ज्या अडचणी आमच्या कानावर घातल्या, त्यासाठी आम्ही 3 महिन्यापासून आम्ही 4 नगरसेवक या कामासाठी पाठपुरावा करीत होतो. व त्या अनुषंगाने माननीय संग्राम भाईने आम्हाला यासाठी 4 कोटी रुपयाचा या केडगाव भागासाठी निधी दिला. त्यामुळे या भागाचा कायापालट होण्यासाठी सुरुवात आज या ठिकाणी झालेली आहे. हा भाग दिवसेंदिवस विकसित होणारा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी विकास व्हायला वेळ लागणार आहे. पण आज माननीय संग्राम भाईमुळे आज आम्ही ही विकासाची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आज 4 कोटी रुपयाचे काम या भागातील आज माननीय संग्राम भाईंच्या हस्ते आज भूमिपूजन झालेलं आहे. तसेच आम्ही या 4 भागातील नगरसेवक इथून पुढे काळामध्ये प्रभागाचा पूर्ण विकास कसा होईल यासाठी आम्ही 5 वर्ष पूर्ण विकासासाठी कटिबद्ध राहू एवढीच मी सर्वांच्या वतीने. आपल्या प्रभाग क्रमांक 15 मधील आमच्या केडगाव परिसरातील राबाजीनगर भाग आणि लिंक रोड येथील JLP परिसर जो आहे, JLP ची बॅक साईड, तिथे दोन्ही कामांचे व त्याचप्रमाणे आमच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये माननीय आमदार संग्रामभाई जगताप साहेब यांच्या विकास निधीतून व आमच्या प्रभागातील नगरसेवक दत्ताशेठ आडळकर, गीतांजलीताई काळे आणि त्याचप्रमाणे आमच्या स्थायी समितीच्या सदस्य पौर्णिमाताई गावळे व आमच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आज आमच्या प्रभागात 4-4.5 कोटी रुपयाचा आमदार साहेबांच्या माध्यमातून भरीव असं निधीचे काम आमदार साहेबांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते प्रभागातील सर्व नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे इथून पुढच्याही काळात पाणी प्रश्न असेल, ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल, या सर्व समस्यावर वेळोवेळी आणि जे प्रलंबित प्रभागातील अनेक प्रश्न आहेत, जे मागील 7 वर्ष झाले आमचा प्रभाग या सर्व विकास कामांपासून वंचित होता, हे सर्व प्रश्न आता आमदार साहेब श्री विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मार्गी लागतील. आज वार्ड क्रमांक 15 मध्ये JLP टावर आणि राबाजीनगर या ठिकाणी आज विकासाचा शुभारंभ झालेला आहे.
आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये या ठिकाणी फिरत होतो त्यावेळेस सर्व नागरिकांनी आम्हाला त्यांच्या समस्या सांगितल्या आणि मागील 7 वर्षात या ठिकाणी काही कामं झालेले नव्हते. त्यामुळे लोकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्याकडनं अपेक्षा होत्या. आम्ही हे अपेक्षा म्हणजे संग्राम भाईंना आम्ही सांगितलं की बाबा आम्हाला अशा प्रकारचा आम्हाला निधी द्या साहेब. 7 वर्षापासून या ठिकाणी वार्डात काही कामं झालेली नाहीयेत. तरी त्यांनी आम्हाला तातडीने निधी उपलब्ध करून दिला. त्याच्या स्थानिक निधीतून जेएलपी टावर असतील, राबाजीनगर या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आता कामाचं म्हणजे सुरुवात झालेली आहे आणि या वार्ड क्रमांक 15 चा विकास चांगल्या प्रकारे होईल आणि संग्राम भाई आम्हाला या ठिकाणी निधी देतील आणि खऱ्या अर्थानं आपण या प्रभागात विकास होईल हे 100% सांगू.